सुवर्णप्राशन सगळ्या आयांचा आवडीचा विषय. कसं द्यायचं, काय करायचं, काय नाही करायचं, मी तुम्हाला मी काय करते हे सांगणार आहे. सुवर्णप्राशन द्यायचे बऱ्याच पद्धती आहेत. म्हणजे काही सुवर्णप्राश रोज दिले जातात, काही पुष्य नक्षत्राला दिले जातात, तर काही जे आहेत ते 6 महिन्यांनी दिले जातात. आता पुष्य नक्षत्र म्हणजे नक्की काय असतं? साधारण एक 27 दिवसांनी येणारं हे नक्षत्र आहे आणि जे शुभ मानलं जातं सुवर्णप्राशनसाठी, म्हणजे त्याचा फायदा त्या दिवशी प्राशन केल्यानंतर मुलांना उत्तम होऊ शकतो, म्हणून पुष्य नक्षत्रावरती सुद्धा दिलं जातं. आता रोज द्यायचं का पुष्य नक्षत्रावरती द्यायचं का 6 महिन्यांनी द्यायचं हे तुम्ही तुमच्या वैद्यांना एकदा विचारून घ्या. मी जे आहे तर रोज दिले जाणारे जे ड्रॉप्स आहेत सुवर्णप्राशनचे, ते म्हणजे मी बेबी ऑर्गॅनोचे आता ड्रॉप्स यूज करते. सो ते रोज मी देते. म्हणजे वर्षाचं जे माझं बाळ आहे त्याला सुद्धा देते आणि जी 3 वर्षाची झालेली आहे तिला सुद्धा देते. सुवर्णप्राश कधीपासून तुम्ही सुरू करू शकता? आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला हा कॉल घ्यायचा आहे की तुम्हाला कधीपासून द्यायचं आहे. त्याच्यात परत की काही जे सुवर्णप्राशन आहेत हे जन्म झाल्यानंतर साधारण 6 महिन्यांनी आया द्यायला सुरू करतात गुटीसोबत. त्याच्यानंतर काही जण 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी सुरू करतात. मी जे सुरू केलं तर ते 6व्या महिन्यानंतर सुरू केलं.